विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. स्ट्रेस आलाय, तणाव येतोय की ठरवलेलं टार्गेट, ड्रीम कॉलेज मिळेल की नाही असे प्रश्न मनात निर्माण होत आहेत. बाळांनो, हा जो स्ट्रेस आहे ना, तुम्ही एकटे नाहीयेत बाळांनो. जगात सगळ्यांना स्ट्रेस आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे. तुम्हाला जसं आहे तसं आम्हाला पण आहे. आम्हाला म्हणजे कोण? आम्ही पालक म्हणून तुमच्याशी बोलतोय आता. म्हणजे काय म्हणजे आई वडील समजा जॉब करतायत किंवा बिझनेस करतायत, सगळं काही सुखानं चाललेलं नाहीये रे बाळांनो. आम्ही तुमच्या ऑफलाईनची जी फी भरतोय किंवा ऑनलाईनच्या क्लासेससाठी तुम्हाला पैसे देतोय. हे एक एक गोष्ट आहे ना कमवण्यासाठी, एक एक रुपया कमवण्यासाठी पालकांना सुद्धा प्रचंड स्ट्रेसचा सामना करावा लागतोय. पण त्यातून आम्ही मार्ग काढतोय ना, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय ना. मी आज पालक म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आला याच्यावर विचार करूया, की पहिल्या गोष्टीचा तुमचा असा स्ट्रेस आहे तुम्हाला, की स्कोर मनासारखा होत नाही. एक लक्षात घ्या, जेवढा तुम्ही अभ्यास या लेवलला केलाय, तसाच तुमचा स्कोर आहे. तुम्ही अभ्यास अगोदर केला नाहीये आणि अपेक्षा तुम्ही 140-150 ची करताय, तर ते चुकीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो स्ट्रेस नाहीये, तो डोक्यातून काढून टाका. तुमचा स्कोर जसा तुमचा अभ्यास केलाय तसाच होतोय, तो फक्त इम्प्रूव्ह करायचा आहे. मग इम्प्रूव्ह करण्यासाठी बाळांनो, आणखीन पुढचा स्ट्रेसचं दुसरं कारण, स्कोर इम्प्रूव्ह होत नाही कारण आहेच की. दुसरं कारण फिजिक्स. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही शिकवता तेव्हाच आम्हाला तो प्रॉब्लेम कळतो. पण पुन्हा स्वतःहून सॉल्व्ह करायला गेल्यावर कळत नाही. रिव्हिजन कमी पडते. मी तुम्हाला सांगू का, की फिजिक्समध्ये प्रत्येक टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो. होय, प्रत्येक टॉपिक तुम्हाला अवघड वाटतोय. पण जर केला ना, तर प्रत्येक टॉपिक सोपा आहे. मी हे माझ्या बॅचमध्ये प्रूव्ह करून दाखवलंय. आता माझ्या बॅचमध्ये एक गावित आडनावाचा एक स्टुडंट आहे. ओके. माझ्याकडे तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. अजून एक स्टुडंट आहे त्याचा मित्र. दोघांना मी काय केलं माहितीये का लक्षात घ्या, की दोघांनाही मी समर्थ वाघडोळे दुसऱ्या मुलाचं नाव आहे. दोघांना मी 10th स्टँडर्डच्या बॅचमध्ये बसवलं. 10वीच्या बॅचमध्ये बसवून 10वीच्या मुलांना म्हणलं, की मी तुम्हाला आज एक वेगळी कन्सेप्ट शिकवणार आहे. आणि मी त्यांना हीट इंजिन शिकवलं, रेफ्रिजरेटर शिकवलं आणि 10वीच्या मुलांकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतले आणि त्या दोघांना सांगितलं, टेन्शन घेऊ नका. मग बघा, रोटेशनल डायनॅमिक्स 3 मार्क, फ्लुइड 3 मार्क, केटीजी 3 मार्क, थर्मो 3 मार्क, ऑसिलेशन सुद्धा 3 मार्क. सगळे 3-3 मार्काचे टॉपिक आहेत आणि EMI-AC 2 केले तर 6 मार्क. मग 2, 3, 4, 5, 6, 7 हे जवळजवळ 21 मार्क झाले रे बाळांनो. बाळांनो, एवढा सुद्धा पेपर अटेम्प्ट होत नाही. पण एका आठवड्यात हे टॉपिक तुम्ही माझ्याबरोबर करू शकताय. तुम्ही माझ्याबरोबर करू शकताय. प्लस COEP इन 21 डेज रोज मी एक टॉपिक देतोय. PYQ सेशन नवीन घेतलंय. त्यातली मेथडच वेगळी आहे. टॉपिकच कव्हर करतोय. नुसते PYQ सॉल्व्ह करून देत नाही. एका प्रश्नासाठी तो प्रश्न ओळखायचा कसा, कन्सेप्ट कुठले आहे, म्हणजे फॉर्म्युले कुठले आहेत, सगळं एक्सप्लेन करून देतोय तुम्हाला. मग तुम्हाला सांगू का, फिजिक्सचा तणाव दूर करायचा आहे ना, तर 1 डे 1 टॉपिक हीच टेक्निक वापरा. हे मी टॉपर साठी सांगत नाहीये. तुमचा स्ट्रेस याच गोष्टीमुळे आलाय आणि अजून तुम्हाला स्ट्रेस कुठे आहे माहितीये का? भयानक स्ट्रेस तुमचा मॅथ्स. मग मॅथ्सचा स्ट्रेस तुम्हाला कमी करण्यासाठी आज मी या व्हिडिओत डिटेलमध्ये बोलणार आहे. डिटेलमध्ये बोलणार आहे. पहिली गोष्ट, स्टार्टच LPP पासून करा. सोपा नाहीये टॉपिक, सिली मिस्टेक होऊ शकतात लक्षात घ्या. पण एक क्वेश्चन कंपल्सरी येणार. मी तुम्हाला सांगतो, की बऱ्याचशा 11th स्टँडर्ड मधल्या मुलांनी सुद्धा टेस्ट दिलेली आहे CETची. बऱ्याच मुलांनी तसं केलंय. त्यामुळे फर्स्ट अटेम्प्टचा आकडा मोठा होता. सेकंडचे नंबर ऑफ स्टुडंट्स कमी आहेत. 11th स्टँडर्डचे बऱ्याचशा मुलांनी दिलेत. अशा काही मुलांचे मला कॉल आले होते आणि त्यांनी सांगितलं मला, की लॉजिकचे 2-2 क्वेश्चन होते. होय, लॉजिक झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, एरिया अंडर कर्व काढा. ओके, एरिया अंडर कर्व इंटिग्रेशन. होय, त्याचे शॉर्टकट्स आहेत. त्याचे शॉर्टकट्स आहेत. तुम्ही कोर्स घेतला नाही ना, युट्यूबवर माझा व्हिडिओ बघा. त्यात तुम्ही शॉर्टकट्स दिलेले आहेत. एरिया अंडर कर्व करा. आता हे झाल्यानंतर सगळे संपले का टॉपिक? इझी नाही. मी तुम्हाला सांगतो, अजून खूप इझी टॉपिक आहेत. तुम्ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन करा. या 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत. आता वेक्टर लाईन प्लेन आता सांगतो. मान्य आहे, वेक्टर लाईन प्लेन वरती 10 प्रश्न असतात. तरी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ट्रिगो फंक्शन करा. त्याच्यावर 4-5 प्रश्न असतात. होय, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन ते उलट इझी आहे. इन्व्हर्स फंक्शन इझी नक्कीच तिथं आहे, लक्षात घ्या. मग असं जर बघितलं तर 10 ते 15 नाही, 20-22 प्रश्न सोपे सापडतात, लक्षात घ्या. प्रॉब्लेम कुठं होतोय, की तुम्हाला क्वेश्चन स्किप करायला कळत नाहीये. तुम्ही अडकून राहताय. पण थांबून तर मॅथ्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कुठली गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की ते प्रॉब्लेम, ते क्वेश्चन्स लेंदी आहेत. बरं का रे बाळांनो, मी मान्य करतो होत नाहीये. मग अशा वेळेस लेंदी जरी असले तरी शॉर्टकट वरून आहेत ना, शॉर्टकटवर बेस्ड क्वेश्चन आहेत.
मग तुम्हाला तुमचं स्पीड इन्क्रीज करणं हाच एक उपाय आहे. आणि त्यासाठी प्रॅक्टिस वाढवा. बघा, अभ्यासाचा स्ट्रेस नाही आला तुम्हाला. ओके, पेपर कसा जाईल हा स्ट्रेस तुम्ही निर्माण करताय. तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर पेपर अवघड जाणार आहे. काळ्या दगडावरची रेष आहे, त्यात काही बदल होणार नाही. पण तुम्ही कॉन्फिडेंटली अभ्यास केला तर खूप फरक पडतोय. आता मी एका स्टुडंटचं एक्झाम्पल देतोय, की अटेम्प्ट 1ला की 80 टू 90च्या पुढे स्कोर जातच नव्हता. होय, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असून देखील 80 टू 90 मध्ये स्कोर होता. तणाव होता, लक्षात घ्या. तणाव चेहऱ्यावर दिसत पण होता. पण लास्ट काउन्सिलिंग केलं. ओके, मन फक्त शांत ठेवायचंय. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. क्वेश्चन स्किप करायचे आहेत. त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आणि तुम्हाला सांगतो क्लोज टू 120 स्कोर झाला. केवढा मार्क वाढले. आणि आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, की तो जो स्टुडंट आहे ना, मुलगी आहे, लक्षात घ्या. आज तर ती एवढी कॉन्फिडंट आहे ना, लक्षात घ्या, सेकंड अटेम्प्ट साठी. तर हा स्कोर आम्हाला इथपर्यंत पोहोचवायचाच आहे आणि तो पोहोचणारच आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, सीओईपी सारखं ड्रीम आम्ही फिक्स केलंय, लक्षात घ्या. सीओईपी जाणारी जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 40-50 मुलं आहेत माझ्याकडं, की ज्यांचं पर्सेंटाईल 99 प्लस गॅरंटीनं पहिल्याच अटेम्प्टला आहे आणि ती अजून जीव तोडून अभ्यास करतायत. मग स्ट्रेस वगैरे काही नाही, लक्षात घ्या. ती गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत. तुम्हाला सांगतो, तुमचे प्रश्न कुठले आहेत मला माहिती आहे, की जमतच नाही, होतच नाही, आठवतच नाही, हे अवघड जातंय, ते अवघड जातंय आणि करायचं काहीच नाही. रोज आयपीएलच्या मॅचेस बघतोय, इन्स्टावर टाइमपास करतोय. मग कसं होईल? तुम्ही मला चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून सांगितलंय. मी 15 दिवसाचं चॅलेंज दिलंय तुम्हाला, लक्षात घ्या. हे चॅलेंज स्वीकारा तुम्ही. मन लावून अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो कसं आहे माहितीये का, की फिजिक्स हे केवळ आणि केवळ फॉर्म्युलावरती बेस आहे. माझ्या एका स्टुडंटला फिजिक्समध्ये 50 पैकी 50 होते सीईटीत. त्याचं एकच म्हणणं होतं, की तुम्हाला जर फॉर्म्युले सगळे आले, तर 30 ते 35 प्रश्न तर आरामात सॉल्व्ह होतातच फिजिक्सचे, लक्षात घ्या. आणि फक्त लेंदी क्वेश्चन फिजिक्समध्ये पण आहेत बरं का. पण फिजिक्सला काही काळजी वाटत नाही मला. का? केमिस्ट्री आहे की. केमिस्ट्री कमी वेळात आपण सॉल्व्ह करतोय, त्यामुळे फिजिक्स जमणार आहे. त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन आहे, ते नका घेऊ. अभ्यास करा, वाढवा. आणि अगदी मी तुम्हाला असं सांगतो, की आता इथून पुढं पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अभ्यासच करायचा आहे. मला आनंद होतोय सांगायला. आता माझ्याकडे समर्थ कदम, गावित आहे, त्याच्यात समर्थ कुंभार आहे, समर्थ वाघडोळे आहेत. हॉस्टेलमधली मनीष शिंदे नावाचा एक स्टुडंट आहे. हे 5-6 मुलं तर हॉस्टेलमधलीच आहे. बाकीचे गेले गावाला म्हणूया आपण. पण हे 5-6 शेवटपर्यंत टिकून राहणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, आत्ताच सांगतो, की यांचा स्कोर बेस्ट आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघताय. 1000-2000 मुलं, 3000 मुलं मला रेग्युलरली फॉलो करतायत. बाळांनो, तुमचा रिझल्ट लागणारच आहे. तुम्ही फक्त ना तणाव, टेन्शन या गोष्टी घेऊ नका. त्यातून बाहेर पडा आणि तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स बघण्यावर भर द्या. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या ऑफलाईनच्या सगळ्या मुलांना सांगितलंय, की स्वयं फिजिक्स बघायचंच आहे तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणजे माझं लेक्चर कंप्लीट केलं, त्यांचंही लेक्चर बघायचंय. तर आम्ही कसं करतो, मग त्यांचं लेक्चर बघताना फॉर्म्युले आहेत ना, मग फॉर्म्युले आम्ही बघत नाही. एमसीक्यू त्यांनी सॉल्व्ह करायच्या अगोदर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ही मेथड आहे. नुसतं झोपलाय, मोबाईल हातात घेतलाय आणि व्हिडिओ बघतोय, असं नाही करायचंय. हात चालला पाहिजे, पेन आणि हात प्रॅक्टिस केली पाहिजे. आता नुसतंच बघतोय, हा झालं झालं रिव्हिजन नाही, पुन्हा सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. काही प्रॉब्लेम हे पुन्हा अडतात, लक्षात घ्या. डबल रिव्हिजनची गरज असते त्यांना. मग एवढं सगळं करणार तुम्ही? नक्की करणार ना बाळांनो? तर काळजी करू नका तुम्ही. हे सगळं तुम्हाला जमणार आहे. पण थांबा, तुम्हाला सांगतो, मी हे अगोदर बोलायला पाहिजे होतं. तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ओके. आणि काउन्सिलिंगच्या खूप इन्क्वायरीज येत आहेत तुमच्या, लक्षात घ्या. यावेळेस टेक ऍस्पायर टीम बरोबर मी देखील असणार आहे, लक्षात घ्या. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर काउन्सिलिंग रिलेटेड एखादा व्हिडिओ नक्की लवकर अपलोड होणार आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, की सीईटी चांगला स्कोर कितीही होऊ दे, जर प्रॉपर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नाही तर चूक होऊ शकते, लक्षात घ्या. अगदी तुम्हाला सांगतो, डाटा भरपूर ठिकाणी विद्यार्थी चुकतात, पण आम्ही ती चूक होऊन देणार नाही. चॅनलवर रेग्युलर अपडेट मिळत राहील. सीईटीचे सेकंड अटेम्प्ट झाला की लगेच आम्ही काउन्सिलिंगचे बॅचेस सुरू करतोय. ओके, त्यामुळे हे चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. ऑल द बेस्ट.